2008 पासून मतिमंद मुलांमध्ये काम करणारी एक रिनाऊंड शाळा, ज्याला केव्हा तरी काय चाललं आहे, आपण काय करू शकतो अशासाठी भेट देण्याचा विचार असताना आज ते मटेरियलाइज झालं. आणि त्यामुळेच ते पॉलिटिकल माझ्या प्रोग्राममध्ये नव्हतं. त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित आहे की एकदम चंद्रकांत पाटील इकडे कुठे आले. आमच्या लोकल नगरसेवकांनाही माहीत नाही आहे, महापौर वगैरे कोणालाच माहीत नाही. पण मग ते सगळं त्याचा फोकस बदलतो. आज मी सगळी संस्था पाहिली आणि मी अचंबित झालो. आणि त्याची फिगर समाजातली ऐकून तर मी फारच अचंबित झालो की जवळजवळ 80,000 संख्या ही दिव्यांग ह्या शीर्षकाखाली येते. मला हवी आहे प्रामुख्याने दिव्यांगांपेक्षा सुद्धा ही संख्या की जे स्वतःचं काहीच करू शकत नाही. शाळा आता सगळ्या गोष्टी त्यांना शिकवते आहे. त्यातून ते गणपती करायला लागले, काही कागदी पिशव्या करायला लागले, वाद्य वाजवायला लागले. आणि एकूणच शाळेत येऊन त्यांच्या पालकांना हा मुलांमधला जो कॉन्फिडन्सच राहिला नव्हता की ही नॉर्मल होतील की नाही. नॉर्मलिटी हा चमत्कारच आहे. पण नॉर्मलिटीच्या दिशेने जाण्याचा प्रवास करण्यात हे खूप मदत करत आहे. त्यामुळे खूप बरं वाटलं. मी व्यक्तिशः अशा खूप विषयांमध्ये काम करतो आहे. त्यामुळे सुद्धा मला असं लक्षात आलं की हे कनेक्ट करता येईल का. उदाहरणार्थ कोल्हापूरला एक सावली नावाचं काम चालतं. ते बेड रिडन पेशंटची सेवा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मिळून एकाच ठिकाणी 6 मजले आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी 450 पेशंट आहेत. त्यात आता एक सेक्शन हा सुरू केला आहे. तर तिथे काही मुलं आता नीट होण्याच्या पलीकडे आहेत, तर ते तिकडे शिफ्ट करता येईल का, असे काही कोऑर्डिनेशनचे विषय होते. चला, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या बऱ्याच महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्याचं खाजगीकरण करण्याचा घाट जो आहे त्या ठिकाणी करू लागला. तुमच्या कानापर्यंत बाब आलीच असेल. कसं आहे की जशी जशी आर्थिक परिस्थिती सुधारली तसं पालकांनाही थोडी ओढाताण करून प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवावं असं मुलांना वाटायला लागलं. फार प्रायव्हेट स्कूलमध्ये काही वेगळं शिक्षण मिळतं असं नाही. या देशातले सगळे जे मोठमोठे लोक आहेत, माशेलकरांपासून ते महानगरपालिका शाळेतच शिकले. पण ती एक क्रेज होऊन गेली की माझ्या मुलाला ओढाताण करून मी चांगल्या शाळेत जातो. पण त्यावेळी महानगरपालिकेच्या शाळांवर संख्येचा परिणाम व्हायला लागल्यानंतर असा प्रस्ताव आला की जर प्रायव्हेट स्कूल ही लोकांची मानसिक गरज निर्माण झाली आहे, तर काही कंडिशन्सवर आपण आपल्या इमारती प्रायव्हेट स्कूलला द्याव्या. आणि त्याच्यातून ज्या शाळा ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत, आम्ही नव्याने करणार होतो, एस्टॅब्लिश आहेत. समजा काहीतरी उदाहरण द्यायचं तर नेहमी अपोजिशन उदाहरण द्यायचं तर भारतीय विद्यापीठाच्या विश्वजित कदमने अशी इच्छा व्यक्त केली की ज्यांच्या 101 शाळा आहेत, आम्हाला तुम्ही पिंपरीतल्या 2 शाळा द्या बघा, आम्ही भारतीय विद्यापीठ स्टाईलने करतो. उद्या शिक्षण प्रसारक मंडळ ज्यांचं SP कॉलेज आहे ते म्हणाले की आम्हाला 4 शाळा द्या, दिल्या पाहिजेत. त्याच्यातून पालकांची ही जी मानसिक गरज निर्माण झालेली आहे की माझ्या मुलाला चांगल्या शाळेत जाणार. अनेक नगरपालिकेच्या महानगरपालिका शाळा मात्र अशा आहेत की जिथल्या शिक्षकांनी आणि तिथल्या नगरसेवकांनी नागरिकांनी मेहनत घेऊन प्रायव्हेट स्कूलपेक्षा चांगल्या केल्या. तर हे मास लेवलला नाही होत, ते सिम्बॉलिकच होतं. म्हणजे कोल्हापूरला जरगनगरमध्ये जरगनगर स्कूल नावाची स्कूल आहे, तर तिथे माझी चिठ्ठी द्यावी लागते ॲडमिशन महानगरपालिका शाळा. इतकं तरी ते स्कूल रिझल्ट डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे काळाच्या ओघामध्ये एक काळ काय झालं होतं की प्रायव्हेट स्कूलमध्ये कन्सेप्टच नव्हते, महानगरपालिका शाळेतच जावं लागत होतं. तर मी व्यक्तिशः माझं उदाहरण देईन की मी मुंबईमध्ये 1ली ते 7वी महानगरपालिका शाळेत शिकलो. माझी बहीण आणि मी नेहमी हे स्वप्न पाहिजे की आपण चांगल्या शाळेत शिकू. आम्ही वडिलांना म्हटलं की आम्हाला तुम्ही चांगल्या शाळेत जा, त्यामुळे तुम्ही काम करा. तर माझे आईवडील बिल काम करत, आम्ही दोघे सगळे दूध वाटण्याचं काम करत. मग म्हणाले आता तुम्ही चांगल्या शाळेत जा. मग मी मुंबईतली सगळ्यात प्रसिद्ध दी किंग जॉर्ज जे आता राजा शिवाजी, आम्ही दोघेही तिथे गेलो. ती चांगली नर्स म्हणून कालपर्वा रिटायर झाली आणि मी राजकीय क्षेत्रामध्ये आलो. तर ती त्या काळात हे मी सांगतोय 75, 76, 77च्या काळात ही आईवडिलांची सोडा मुलांची मानसिक गरज होती आमची, ज्या म्हणजे चांगल्या शाळेत जाणार. त्यामुळे शाळा विकायला काय काढलेलं नाही आहेत. त्याचं मोठी कमिटी असते, त्याचं प्रपोजलचा अभ्यास होतो. फीचं सर
हीच कसं होणार आहे? हे जर खाजगी शाळांप्रमाणेच जर तिथं मागण्यात आल्या आणि तसं जर झालं तर मग त्याच्या टर्म्स अँड कंडिशन डिझाईन करूनच महानगरपालिका देते. आता काल परवाकडे पुणे महानगरपालिकेमध्ये एका शाळेचा विषय आला. पिंपरी चिंचवडमध्ये पण हां, तर त्या शाळेच्या बाबतीमध्ये सुद्धा स्टँडिंग कमिटीने निर्णय केला. आता जीबीत जाईल आणि मग टर्म्स कंडिशन्स समोर मांडून MOU होईल. तर या सगळ्या टर्म्स कंडिशन येतात. फी इतकीच ठेवली पाहिजे, आत्ता असणारे महानगरपालिकेचे शिक्षक कंटिन्यू केले पाहिजे वगैरे वगैरे. ऑपरेशन टायगर काही माहितीच नाही. टायगर काय मला माहिती नाही.